श्री गणेश. श्रवणाआड विक्षेपेती नाना जिनसी सांगो किती. श्रवण करताना अनेक प्रकारच्या अडचणी येतात, कारण आपण प्रापंचिक माणसं आहे. आता प्रवचन सुरू असतानाच दारावरची बेल वाजल्यामुळे काय होतंय की त्या कथेमध्ये थोडासा विक्षेप येतो, पण इलाज नाही. आपण आता घरी बसून प्रवचन करतोय ना, त्यामुळे असा आज इतक्या दिवसात पहिल्यांदा प्रसंग आला. श्री गणेशाय नमः. आपण कथा ऐकत होतो. काय ऐकतोय? सुरुवातच आहे, पहिल्याच 2 ओळी झाल्या. श्री गणेशाय नमः. जे शांती क्षमेचे माहेर की भूतरेचे विश्रांती सार की वैराग्याचे ही जिव्हार पावन चरित्र संतांचे ही जीवनमुक्ताचे सहज स्थान नात्री निर्विकल्प तरुचे विपिन का सायुज्य मुक्तीचे निज सदन चरित्र पावन संतांचे. शांती क्षमेचे माहेर की भूतदयेचे विश्रांती सार की वैराग्याचे ही जिव्हार पावन चरित्र संतांचे की जीवनमुक्ताचे सहज स्थान नातरी निर्विकल्प तरुचे विपिन का सायुज्य मुक्तीचे सदन चरित्र पावन संतांचे. श्रवणेची श्रोते पावन होती वक्तयासी प्रेम विश्रांती साधक चरित्रे ऐकोनी प्रीती ती तात्काळ मुला तात्काळ लागती मार्गे. आता ह्या संत कथेचं श्रवणाचं फळ काय? संत कथा सांगण्याचं फळ काय ते याच्यात सांगितलं. श्रवणेची श्रोते पावन होती. भगवंताच्या कथा ऐकल्या की मनुष्य पावन होऊन जातो. बघा काय मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वर महाराजांना सांगितले ना, संत म्हणजे कसे आहेत? योगी पावन मनाचा. योगी पावन मनाचा. योगी हा मनाने पवित्र असतो. विश्व रागे झाले वन्नी संते सुखे व्हावे पाणी. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. एकदा माऊली दरवाजा लावून बसले होते, राग आला म्हणून. मुक्ताबाई म्हणते, संत जेणे व्हावे जग बोलणे सोसावे तरी सांगी थोरपण जया नाही अभिमान. विश्व रागे झाले वन्नी संते सुखे व्हावे पाणी. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. माऊली दरवाजा उघडा. संत हे काय आहे? पावन आहे. श्रवणेची श्रोते पावन होती. संत पवित्र असल्यामुळे या संतांचे चरित्र आपण ऐकल्यामुळे आपण पावन होतो, म्हणजे पवित्र होतो. श्रवणेची श्रोते पावन होती वक्तयासी प्रेम विश्रांती. वक्त्याच्या ठिकाणी काय होतं? हे भगवंताचं प्रेम त्याच्या घरी वस्तीला येतं, म्हणजे त्याच्या मनामध्ये भगवंताचं प्रेम जागृत होतं. वक्तयासी प्रेम विश्रांती साधक चरित्र ऐकोनी प्रीती ते तात्काळ मालागती मार्गे. आणि श्रोते आणि साधक याच्यामध्ये फरक काय सांगितला आहे? कथा ऐकायला पुष्कळ लोक जमलेली आहेत, त्याला श्रोते म्हटलं. कथा ऐकल्यानंतर ज्यांच्या मनामध्ये काही परमार्थ करावा असं वाटून जे परमार्थाला लागलेत, मग कोणी जप करतंय, कोणी वाचन करतंय, ग्रंथ वाचन करतंय, कोणी सत्कर्म करतंय. मग ही कोण आहेत मंडळी? साधक मंडळी आहेत. मग संतांच्या कथा ऐकून जी साधक मंडळी, आता ही साधक झाले तरी कथा ऐकतातच आहेत. श्रोते आहेत आणि त्या श्रोत्यामध्ये साधक मंडळी पण आहेत, मुमुक्षू पण आहेत, मोक्षाची इच्छा करणारी माणसं आहेत. साधक चरित्र ऐकोनी प्रीती ते तात्काळ लागती मार्गे. ती संतांचे चरित्र ऐकून त्याच्याप्रमाणे आचरण करायला लागतात. त्यांच्याप्रमाणे आचरण करायला लागतात म्हणजे काय करतात की संत कोणत्याही परिस्थितीत कसे शांत राहत होते
ही संतचरित्र ऐकल्यानंतर आपल्याला ही शांत वृत्ती पण मिळते. म्हणजे आपल्याला सुद्धा त्याप्रमाणे शांत राहण्याची हळूहळू सवय होते. परिस्थिती काय येणार आणि जाणार. अहो, दिवस आणि रात्र येणार आणि जाणार. दिवसही मुक्कामाला थांबत नाही आणि रात्रही मुक्कामाला थांबत नाही. आज दिवस आहे तर रात्र होणारच आहे, रात्र आहे तर दिवस होणारच आहे. कुणी कायम राहत नाही. रात्रही कायम राहत नाही आणि दिवसही कायम राहत नाही. तसं सुखही कायम राहत नाही आणि दुःखही कायम राहत नाही. आणि म्हणून हे आलेलं जाणार आहे हे ज्याला कळलंय, सुख आलं तरी ते जाणार आहे, दुःख आलं तरी जाणार आहे, हे ज्याला कळलेलं आहे ना, तो स्थितप्रज्ञ होतो. तो त्याची ती वृत्ती होते. ठीक आहे बाबा, आज आपला मान नाही ना, उद्या कोणीतरी आपला अपमान करणार आहे हे त्याने गृहीत धरलेलं असतं. कारण मान कायम राहत नाही आणि कुणी अपमान केला तर तेही कायम राहत नाही, तेही निघून जातं. पुन्हा ज्याने अपमान केला आहे त्या माणसाला पश्चाताप होतो आणि तो पुन्हा शरण येतो. म्हणजे मान आणि अपमान याच्या पलीकडे तो जातो. तो म्हणतोय सापेक्ष आहे. सापेक्ष म्हणजे कसं, एखाद्याचं आपण काम केलं तर तो आपली स्तुती करेल. विचार करा, एखादा मनुष्य आपल्याकडे पैसे मागायला आलाय, मग तो काय करतो, सुरुवातीला आपली स्तुती करतो. वा वा महाराज, तुम्ही म्हणजे काय दयाळू, तुमच्याकडे असलेल्या पैशाचा विनियोग तुम्ही चांगला करता. कोणी गरीब तुमच्याकडे आलं तर तुम्ही त्याला मदत करता. असं म्हणून तो आपली स्तुती करतो. बरोबर, काय त्याला आपल्याकडनं पैसे पाहिजे. आणि समजा आपण त्याला सांगितलं नाही बाबा मी काय तुला पैसे देऊ शकणार नाही, की लगेच त्याची निंदा करायला सुरुवात ते तयारी असते. काय म्हणतो तो, असले तुम्ही पैसेवाले असेच सगळे, कुणी आलं तर मग कशाला काय पैसा काय ते इस्टेट काय पेटवायची का काय करायची. लोकाला जर तुम्ही देत नसला त्याचा उपयोग काय आहे तुमच्याकडे, कशासाठी पैसे साठवून ठेवले तेवढे. तुम्हाला जर लोकाला मदत करायची नाही तर मग कशासाठी साठवून ठेवले. अरे आत्तापर्यंत स्तुती करत होता हा मनुष्य आपली, आणि आता आपल्याला नावं ठेवायला लागलाय. मग त्या माणसाच्या लक्षात येतं की हा आपली आधी स्तुती का करत होता आणि आता आपली निंदा का करतोय. मग त्या गृहस्थाच्या लक्षात येतं की हा आपली स्तुती त्याला पैशाची गरज होती म्हणून करत होता आणि आत्ता आपली निंदा करतोय कारण आपण त्याची गरज भागवली नाही म्हणून तो आपली निंदा करतोय. म्हणजे सापेक्ष आहे. एखादा आपली स्तुती करतो त्याच्यामागे काही हेतू आहे आणि एखादा आपली निंदा करतो त्याच्यामागे काही हेतू आहे. आता काही माणसं निरपेक्षप्रमाणे स्तुती करत असतात आणि निरपेक्षप्रमाणे आपल्यात काही दोष असतील तर ते जावे त्या हेतूनही काही आपल्याला चार गोष्टी सांगत असतात. पण ते तारतम्याने जाणायचं असतं. त्यामुळे लगेच एखादा कोणी काही बोलला म्हणून आनंदाने नाचायचं नाही, किंवा एखादा कोणी काही बोलला म्हणून लगेच आत्महत्या करायला चाललं आहे, असलंही काही कामाचं नाही आहे. त्यासाठी सारासार विवेक बुद्धी पाहिजे. म्हणून संतांची चरित्र आपण ऐकल्यानंतर ही सारासार विवेक बुद्धी आपल्या मनामध्ये स्थिर होते की वाटेल ती परिस्थिती आली तर त्या परिस्थितीसाठी मग मनुष्य देवालाही नावं ठेवत नाही आणि त्या परिस्थितीसाठी आपल्या कुठल्या गोष्टीला कुणाला निमित्त धरत नाही. तो माझ्या नशिबात आहे, त्याला काही इलाज नाही आहे. आणि म्हणून तो त्या आपल्या दुःखाला ना परमेश्वराला जबाबदार धरत ना कुटुंबातल्या माणसाला जबाबदार धरत. बघा, कुटुंबातल्या माणसालाही तो आपल्या दुःखाला जबाबदार धरत नाही. आपल्याला रामायणातली कथा माहिती आहे. कुटुंबातल्या माणसाला एक मनुष्य जबाबदार धरत होता आणि दुसरा म्हणत होता की कुटुंबातली माणसं ह्या माझ्या वाट्याला आलेल्या दुःखाला कारणीभूत नाही. कोण आहे तो? भरत हा रामाच्या वनवासाला निमित्त धरत होता. कोणाला? दशरथाने जर कैकेयीला वचनच दिले नसते तर मग कशाला दशरथाने रामाला वनवासाला जावं लागलं असतं. आणि समजा दशरथाने 2 वर मागून घे म्हणून सांगितले तर दुसरे काहीतरी मागायचे ना. हे कशाला वर मागितले कैकेयीने की रामाला वनवासाला पाठव म्हणून. तिने नुसतं सांगितलं असतं रामाला की रामा तुझ्याऐवजी माझ्या भरताला बसवले तरी रामाने मान्य केलं असतं. राम सगळ्याच आईला सारखंच मानतो. म्हणून रामा तुझ्या ह्या वनवासाला
आपल्या प्रपंचातलीच माणसं कारणीभूत आहेत. ते म्हणजे माझे वडील आणि माझी आई. आपले वडील आणि माझी आई ही या तुझ्या दुःखाला कारणीभूत आहे. असं प्रपंचातल्याच माणसाला आपल्या दुःखाला कारणीभूत ठरलेले कोण आहेत? तरी प्रपंचातली माणसं आहेत. असा मुद्दा कोणाचा आहे? भरताचा आहे. आणि राम काय म्हणतो? नाही रे, अरे वनवासाला जायचं हे माझ्या नशिबात होतं. त्याला निमित्त झालेत कोण? दशरथ. तुझ्या म्हणण्याप्रमाणे ते निमित्त झालेत दशरथ आणि काही. समजा उद्या ते निमित्त झाले नसतील तरी काही ना काही निमित्ताने मला वनात जावंच लागलं असतं. माय कैकई ना दोषी नव्हे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात, खेळ चालला असे माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. काय सांगतो राम? की हा माझ्या संचिताचा, माझ्या प्रारब्धाचा, माझ्या कर्माचा खेळ चाललेला आहे. त्यामुळे त्या लोकांना तर माझ्याशी तसं वागावं असं वाटलं, हा त्यांचा दोष नाही, तो माझ्या कर्माचा दोष आहे. म्हणजे आपल्या दुःखाला आपल्या वाट्याला आलेल्या दुःखाला आपण प्रपंचातल्या माणसाला निमित्त मात्र धरतो. तर संतचरित्र किंवा ही भगवंताची चरित्र ऐकल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की खरंच ती निमित्त आहेत. म्हणजे एखादा मनुष्य आपल्या सुखाला निमित्त होतो. म्हणजे समजा आपल्याला फॉरेनला जायचं आहे, आपल्याजवळ काही पैसे नाही आहेत, मग एखादा मित्र आपल्याला मदत करतो, अरे तुला जायचं आहे ना फॉरेनला, चल मी तुला मदत करतो, तू चल फॉरेनला घेऊन जातो. तुला आपली ताकद नाही पण तो घेऊन जातो. मग त्याला कोण झालं? तो निमित्त झाला की नाही? की आपल्याला फॉरेनला जायला कोणीतरी निमित्त झाला, म्हणजे तो निमित्त आहे. फॉरेनला जाणार आपल्या नशिबात होतो. त्याला कोण झाला? म्हणजे चांगल्या कर्माला एखादा मनुष्य निमित्त होतो. आणि मग आपल्या वाट्याला आलेल्या दुःखाला कोणीतरी निमित्त होतो. मग ते हे आपले भोग आहेत असं समजून आपण राहिलो तर स्थिरचित्त राहू शकतो. कुणाला वारंवार त्याने असं केलं म्हणून असं झालं, त्याने असं केलं म्हणून असं झालं, असं आपण म्हणत नाही. मग हे कधी बघा, साधक चरित्र ऐकोनी प्रीती ते तात्काळ लागती मार्गे. साधक कथा ऐकतात आणि मग त्याप्रमाणे जीवनामध्ये आचरण करायला लागतात. आपल्या सुखाला आणि दुःखाला जे कोणी असतील ते निमित्त आहेत. पण माझ्या वाट्याला येणारं सुख आहे ते येणार, माझ्या वाट्याला दुःख आहे ते येणार. कुणीतरी त्याला निमित्त होणार आहे. प्रत्येकजण निमित्त आहे आणि आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण निमित्त आहे. अर्जुनाला भगवंतांनी सांगितले की अर्जुना तू निमित्त आहेस. या सगळ्याला मी आधीच मारलेलं आहे. विश्वरूप दाखवलं त्यावेळेला त्या भगवंताच्या मुखामध्ये चाललेले सगळे अर्जुनाने पाहिले होते. अर्जुना या सगळ्यांचा काळ मीच आहे, या सगळ्याला मीच मारतोय. पण इतिहासातले जर नोंद करायची वेळ आली कुणी मारलं तर मात्र तुझं नाव सांगणार, अर्जुनाने मारलं. अर्जुना तू निमित्त आहेस. हे सगळ्यांना मी काळ आहे, मी सगळ्यांचा काळ मीच आहे. पण निमित्त कुणाला तरी करतो. एखाद्या माणसाला वाचवायला आहे कुणाला तरी मी निमित्त करतो. एखाद्या माणसाला मारायला आहे कुणाला तर निमित्त करतो. निमित्त आहे. सगळा करता करता मीच आहे. त्याला कुणाला ना कुणाला निमित्त आहे. चांगल्या कामाला निमित्त आहे आणि वाईटाला निमित्त आहे. मग आपण निमित्त व्हायचं आहे ते चांगल्या कामाला निमित्त व्हायचं आहे. लक्षात तेवढं स्वातंत्र्य भगवंताने आपल्याला दिलेलं आहे. चांगल्या कामाला निमित्त व्हायचं का वाईट कामाला निमित्त व्हायचं एवढं स्वातंत्र्य भगवंताने आपल्याला दिलेलं आहे. म्हणून आपण निमित्त होताना चांगल्या कामाला निमित्त व्हावं, वाईट कामाला आपण निमित्त होऊ नये. हे चरित्र ऐकोनी गोमटी आधीरासी धीर वाटे पोटी, म्हणे थोर थोरांच्या ऐशा गोष्टी निश्चय संकटी सांडू नये. मग चरित्र ऐकोनी गोमटी, काय पुढं वाक्य सुंदर आहे बघा. अधीरासी धीर वाटे पोटी. अधीर माणसं आहेत. अधीर म्हणजे ज्याला धीर नाही असे अधीर. काय अधीर आहे? देवा मला तू अजून का नाही दर्शन दिलं, बाकीच्यांना दिलं मला का नाही दिलं, अधीरता आहे. अरे पण बाकीच्याला का नाही दिलं तुला का नाही दिलं याचा विचार करणं. त्यांच्या एवढी श्रद्धा, त्यांच्या एवढी निष्ठा तुझ्याकडे आहे का? तर तुला पण मी अनुभव देईन ना. एक तरुण मनुष्य होता आणि एक 60च्या वरचा मनुष्य होता. आता तो तरुण मनुष्य विचार करायचा की मी
नोकरीचा प्रयत्न करतो तरी मला काही पैसे मिळत नाही, आणि हा मनुष्य नोकरी करत नाही, धंदा करत नाही, आणि तरीसुद्धा याला दरमहा 25,000 म्हणा, 50,000 म्हणा, ₹1,00,000 म्हणा मिळत आहे. कुणाला 60-65 वर्षाच्या माणसाला ना उद्योग करत ना धंदा करत, पण त्याला 60-65,000 म्हणा, कुणाला 10,000, कुणाला 25,000, कुणाला 50,000 मिळत आहेत. मग त्यांनी त्या ज्येष्ठ नागरिक संघ होता, तिथे सगळी रिटायर्ड झालेलीच माणसं होती. मग त्याने विचारलं, का हो म्हणाले तुम्ही उद्योगधंदे काही करत नाही, तुम्हाला सरकार कशासाठी पैसे देत नाही? ते म्हणले, अरे बाबा आम्ही नोकरीला जात होतो ते तू पाहिलेलं नाहीस. आज आम्हाला जे मिळत आहेत ना ते आमच्या कर्माचंच फळ आहे. आम्ही ते नोकरी केली ना 25-30 वर्ष, त्यामुळे आम्ही आता बसून खातो आहे. तूही काहीतरी कर म्हणजे तू सुद्धा बसून खाशील. नुसतं लोक बसून खाताना दिसत आहेत, पण त्याच्यामागे त्याचे कष्ट आपल्याला दिसत नाहीत ना. एखादा मनुष्य श्रीमंत झालेला दिसतोय, पण त्याच्यामागे त्याने घेतलेले कष्ट आपल्याला दिसत नाही. म्हणून असं म्हटलं की ही कथा ऐकल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं, आपलं मन अधीर आहे ते त्याला धीर येतो. काय अधीर आहे? मला का देव दर्शन देत नाही? सगळ्याला देतो मलाच का देत नाही? हा मनाचा अधीरपणा आहे. आणि मग संतचरित्र ऐकल्यानंतर लक्षात येतं की यांची सुद्धा भगवंताने किती परीक्षा पाहिली, नंतर दर्शन दिले, एकदम दर्शन दिलेलं नाही. संतांची चरित्र एवढ्यासाठीच ऐकायची की लगेच्या लगे देव दर्शन देत नाही, त्याच्या आधी परीक्षा पाहतो आणि मग दर्शन देतो. ही चरित्र ऐकोनी गोमटी आधीरा असे धीर वाटे पोटी, म्हणे थोरथोरांच्या ऐशा गोष्टी निश्चय संकटे सांडू नये. दृष्टांत वचने ऐकून तात्काळ प्रेमे धरती निंदक खळ, म्हणून सकळांचे मृत सुपळ ऐकता प्रेमळ भक्तकथा. आता दृष्टांत आहे म्हणजे एखादा मुद्दा पटवून देण्यासाठी सांगितलेली गोष्ट, त्याला दृष्टांत म्हणतात. एखादं तत्व आहे ते पटवून द्यायचं आहे. काय तत्व आहे? स्वतःही खात नाही आणि दुसऱ्याला खाऊ देत नाही, हे तत्व आहे. आता त्याच्यासाठी एक दृष्टांत म्हणजे गोष्ट सांगितली. कोणती गोष्ट सांगितली? लहानपणी इंग्रजीत एक गोष्ट होती, काय? गव्हाणीतला कुत्रा अशी गोष्ट होती. म्हणजे एके ठिकाणी गाई गुरांचा चारा ठेवलेला होता. त्या चाऱ्यावर एक कुत्रं बसलं होतं. आता तो चारा खायला ती जनावरं आली की ती कुत्रं त्यांच्या अंगावर ओरडायचं आणि त्या जनावराला चारा खाऊ द्यायचं नाही. मग एक मनुष्य तिकडनं आला, त्याने त्या कुत्र्याला विचारलं, का रे बाबा, हे तर ह्या जनावरांचं खाद्य आहे. तू जिथे बसलायस ना तो जनावरांचा चारा आहे, ते जनावरांचं खाद्य आहे, ते जनावरं खायला आले, तू त्यांना का देत नाही? बरं म्हणले, त्यांना नाही दिलं तर तू खातोस का हा चारा? तो म्हणला, हे माझं खाणंच नाही आहे, हे माझं अन्न वेगळं आहे, हे चारा हे बैलाचं अन्न आहे, माझं नाही. मग म्हणले, तू स्वतःही खात नाही आणि त्या बैलांनाही खाऊ देत नाहीस, म्हणून त्याला काय म्हणले, गव्हाणीतला कुत्रा. स्वतःही खात नाही आणि लोकाला खाऊ देत नाही, असं त्याचं एक प्रिन्सिपल. म्हणजे एखादा मुद्दा पटवून सांगण्यासाठी सांगितलेली गोष्ट, जे स्वतःही खात नाही आणि दुसऱ्याला खाऊ देत नाही, हा मुद्दा पटवून देण्यासाठी गोष्ट कुठली सांगितली? गव्हाणीतला कुत्रा. मग गव्हाणीतला कुत्रा लक्षात ठेवायचा का आपण स्वतःही खात नाही आणि लोकाला खाऊ देत नाही, हे प्रिन्सिपल लक्षात ठेवायचं. म्हणून कथेमध्ये जे दृष्टांत असतात ते दृष्टांत म्हणजे कथा, त्या कथेत आलेले एखादा मुद्दा पटवून देण्यासाठी सांगितलेल्या गोष्टी म्हणजे दृष्टांत. या दृष्टांतामुळे काय होतं? मुख्य तत्व आपल्या लक्षामध्ये राहतं. दृष्टांत वचने ऐकून तात्काळ प्रेमे दळवती निंदक खळ, म्हणून हे सकळांचे मनोरथ झुपळ ऐकता प्रेमळ भक्तकथा. मग ह्या दृष्टांत ऐकताना, कथा ऐकताना मनुष्याचं हृदय जे अत्यंत कठोर झालेलं असतं ते हळूहळू त्या हृदयातला कठोरपणा कमी 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 होतं. आणि असं म्हणते द्रवतो, म्हणजे हृदय द्रवायला लागतं. चंद्रकांत नावाचा मणी आहे. आता तो प्रत्यक्षात आहे नाही मला कल्पना, पण चंद्राचा प्रकाश त्याच्यावर पडल्यानंतर तो पाझरू लागतो असं म्हणतो.
म्हणजे त्याला द्रवू लागणे असं म्हटलेलं आहे. प्रेमे द्रवती निंदक खळ. जी माणसं परमार्थाला नावं ठेवणारी आहेत, हे सगळे भाकड कथा आहेत असं म्हणणारी आहे, ती ज्या वेळेला प्रत्यक्ष या कथा ऐकायला लागतात, त्याच्यातलं सार रहस्य त्यांना कळतं, त्यावेळेला त्यांना कळतं की नाही बाबा, असं जगणारी माणसं सुद्धा जगामध्ये आहेत. निरपेक्ष वृत्तीने जगणारी माणसं ह्या जगात आहेत, हे त्यांना कळायला लागतं. आणि त्यांचंही जीवन आनंदात सुखमय चाललेलं आहे हे त्याला कळायला लागतं. म्हणजे त्या निंदक आणि खळ जरी कथेला आले तरी संतांच्या कथा ऐकून त्यांचं मन सुद्धा हळूहळू द्रवायला लागतं. म्हणजे मनातला हा जो कठोरपणा आहे त्यांचा तो कमी कमी व्हायला लागतो. प्रेमे द्रवती निंदक खळ म्हणून सकळांचे मनोरथ सुफळ ऐकता प्रेमळ भक्तकथा. मागील अध्यायी कथा सुंदर. चिंदडा भक्त सत्वर धीर देखता पिपाजी वैष्णवीर विस्मित अंतर्तयाते. आता चतुर्भुज राजा वैष्णवजन मथुरा प्रांती होता जाण संत सेवेचे परमलीन न धरी थोरपण सर्वथा. आता आपण नवीन कथा ऐकणार आहे. कुणाची ही कथा? चतुर्भुज नावाच्या राजाची कथा आहे. हा राजा कुठे होता? मथुरा, भगवंताचं जन्मस्थान आहे. मथुरा नावाच्या नगरीमध्ये हा राजा राज्य करत होता. संत सेवेचे परमलीन न धरी थोरपण सर्वथा. संतांची सेवा करताना आपलं राजेपण बाजूला ठेवायचं. बघा, हा मोठेपणा बाजूला ठेवल्याशिवाय आपल्याला संतांची सेवा करता येणार नाही. संतांची सेवा करताना देव सुद्धा आपलं मोठेपण बाजूला ठेवतो. मी देव आहे, सगळी माझी सेवा करतायत, हा जो मोठेपणा आहे देवाकडे, हा देव आपला मोठेपणा बाजूला ठेवतो आणि मग संतांची सेवा करतो. मी पण माझे विसरून गेलो, नाथा घरी आलो. काय म्हणतो बघा देव. श्रीखंड्याच्या रूपाने देव नाथ महाराजांची म्हणजे एकनाथ महाराजांची सेवा करायला आले. तेव्हा त्या भगवंताच्या मुखातलं वाक्य आहे काय आहे? मी पण माझे विसरून गेलो. मी देव आहे हे माझं मी पण मी विसरून गेलो, ते मी बाजूला ठेवलं आहे. मी पण माझे विसरून गेलो, नाथा घरी आलो, आज मी नाथा घरी आलो. म्हणून संतांच्या दर्शनाला जाताना मी कोणीतरी आहे, मी एक सरकारी अधिकारी आहे, मी कोणी मंत्री आहे, मी कोणी खासदार आहे, मी कोणी आमदार आहे, मी कोणी राजा आहे, हा जो काही मीपणा आहे, किंवा मी ज्ञानी आहे, मी सौंदर्यवान आहे, मी शक्तिवान आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, हा जो मीपणा आहे ना, म्हणजे त्याला म्हटले अहंकार. देवाच्या दरबारात जाताना हा अहंकार आपण काढून ठेवावा. म्हणून एके ठिकाणी फार सुंदर वाक्य लिहिलं होतं. चपल्या स्टँडवर वाक्य होतं. काय वाक्य होतं? आप जोतों के साथ अपना अहंकार भी यहाँ रखिए. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला पादत्राणं बाहेर काढून ठेवतात, त्या पादत्राणाजवळ तुमचा अहंकार काढून ठेवा. काय? मी कोणीतरी सत्ताधारी आहे, मी कोणीतरी शक्तिमान आहे, मी कोणीतरी बुद्धिवान आहे, मी कोणीतरी ज्ञानी आहे, मी कोणीतरी अमुक आहे, मी 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 तो मीपणा तुम्ही कुठे ठेवा? त्या चपल्याजवळच ठेवा. आणि मग देवाच्या दर्शनाला करा. म्हणजे काय? आपला मीपणा सोडून, मी कोणीतरी आहे हा अहंकार सोडून ती मग देवाच्या दर्शनाला जा. काय लिहिले चपलास्टँडवर वाक्य आहे का? आप जूतों के साथ अपना अहंकार यहाँ रखिए. आता देवदर्शन झालं, पुन्हा तुम्ही चपला घ्यायला गेला, पुन्हा ते वाक्य पुढचं ओळ त्यांनी वाचली. काय? चाहे तो जूतों के साथ अपना अहंकार भी लेके जाइए. पाहिजे तर चपल्याबरोबर तुमचा अहंकार सुद्धा घेऊन जा तुम्ही. असं राजा काय म्हटले बा. संत सेवेसी परमलीन न धरी थोरपण सर्वथा. आपण राजा आहे हा थोरपणा तो बाजूला ठेवायचा आणि संतांची सेवा करायची. तीर्थवासी वैष्णवा वितरागी परभारे जातील आणिके मार्गी. म्हणून नृपोरे तया लागे वार्तिक ठेवले तया अष्टदिशा. आले ऐकोनी भगवज्जन सामोरा जाय नृपनंदना.
साष्टांग करून यांना म्हणा क्षेमालिंगन देत असे. मग आपल्या राज्याच्या बाहेरनं जाणारे जे रस्ते आहेत, आपण हायवे म्हणतो, आपल्या राज्याच्या किंवा आपल्या गावाच्या बाहेरनं जाणारे मोठे रस्ते आहेत, ते गावात येतील त्यांना गावात यायचा रस्ता आहेच. गावातनं बाहेर हायवेला ज्याला जायचं त्याला रस्ता तोच आहे. आत यायलाही रस्ता एकच आहे, जायलाही रस्ता एकच आहे. मग असे जे गावातनं बाहेर हायवेला लागणारे रस्ते होते ते काही ठिकाणी एक असतात, काही ठिकाणी दोन असतात, काही ठिकाणी 4-4 कुठूनही त्या हायवेला जाऊन पोहोचता येतात. म्हणजे जे रस्ते हायवेवरून आपल्या गावात येणारे आहेत त्या रस्त्यावरती त्यांनी माणसं ठेवली. कोणी राजाने, ह्या चतुर्भुज राजाने कशासाठी ठेवली की ते हायवेवरून जाणारी लोक जी आपल्या नगरात प्रवेश करणार नाही आहेत पण हायवेवरनं पुढे चालले. मग असे जर साधू संत कोणी चाललेले असतील तर त्या ठेवलेल्या माणसाने काय करायचं, त्या साधू संतांना विनंती करायची की तुम्ही चाललाय तीर्थयात्रेला जा, पण आमच्या राजाला आपली सेवा करायची, तेवढी त्याची सेवा घ्या आणि मग पुढे जा. म्हणून राजाने त्या 8 दिशेला आपली वार्तिक म्हणजे वार्ताहर म्हणजे गुप्तहेर ठेवले आणि त्यांना सांगून ठेवले की इथनं कोणी संत सत्पुरुष चालले ते भले आपल्या गावात येणारे नसू द्यात, पण त्यांना विनंती करा की आपल्या राज्यात येऊ द्यात, मला त्यांची सेवा करायची. त्याप्रमाणे ते वार्तिक जायचे. तिकडनं कोणी तीर्थयात्री चालले की त्यांना विनंती करायची की चला बाबा, राजा आपल्याला बोलवतोय, राजाला आपली सेवा करायची. तीर्थवासी वैष्णव वितरागी परभारे जातील अनिके मार्गे, म्हणून नृपोरे तया लागी वार्तिक ठेवले अष्टदिशा. आले ऐकून भगवज्जन सामोरा नृनंदना साष्टांग करून या नमन क्षेमालिंगन देत. आणि कोणी संत सत्पुरुष आले की राजाने त्यांना साष्टांग नमस्कार घालावा, त्यांना मान सन्मान द्यावा. म्हणे धन्य अजिता सुदीन झाले स्वामींचे आगमन, आता नगरास येऊन सनाथ करणे मज लागे. त्याला प्रार्थना करावी की या बाबा आमच्या नगरामध्ये या आणि आम्हाला सनाथ करा. ऐशाचा आरती नृपोरा मंदिरा आणि वैष्णव भक्त ऐशाचे आरती नृपनाथ मंदिर आणि इथं वैष्णव भक्त कनकासनी बसून त्वरित चरण क्षाळे इथं निज असते. आणि मग त्या आलेल्या अतिथींना राजा सुवर्ण सिंहासनावर बसवायचा आणि त्यांची अर्घ्यपाद्याने पूजा करायचा. चरण क्षाळीत निज हस्ते, त्यांना सिंहासन आपल्या हाताने त्यांचे पाय धुवायचा. ते तीर्थ करून ही प्रार्थना म्हणे कृतकृत्य झालो इतके ना, मग सर्व साहित्य आणून करी पूजन यथाविधी. ते तीर्थ घ्यायचा आपल्या अंगावर शिंपडायचा, म्हणे मी पवित्र झालो. बाळी लेखोनिया बाळी लेखोनी सुरेख टिळका सुगंध चंदन चर्चे देखा. सोमन पुष्पांचे हार अनेक घालीत सुखे निज प्रिये, परिमळ द्रव्य नाना परी उधळून वैष्णवांचे शिरे. दशांग धूप एकार्तीवरी मग आरती करी निज प्रेमे. जैसे रुचे ज्या कारणे तैसे मिष्टांना घाली त्या लागुना. करशुद्धी विडे देऊन विनीत वचन बोलता म्हण की तुमची इच्छा असेल जोरी दोरी काळ क्रमावा माझे घरी. बहुत अर्थ देखून अंतरी अवश्य म्हणते संत झालो. चातुर्मास राहते वैष्णव जाते समय राहते राव, त्याच दया दाखवणे सर्व म्हणे इच्छित न्यावे समय. 4 महिने साधू त्याच्या नगरामध्ये राहायचे चातुर्मास. आणि जाताना राजाने आपलं सगळं वैभव त्यांना दाखवावं आणि काय सांगावं, तुम्हाला यातल्या ज्या वस्तू लागतील त्या घ्या आणि जा. जे जे संत वस्तू मागती तेथे राजा अर्पित प्रीती. देशो ऋषी प्रकटली कीर्ती सात्विक भूपती म्हणून तो मांडलिक राजा होता. दान श्रुत झाले त्या कारणे ती चतुर्भुज करून संतांचे पूजन इच्छिले दान देत आहे. तो म्हणे प्रधानाप्रती मत नावडी आहे सिरिती, कोणी वेशधारी येऊन निश्चिती राज्य असतील राजाचे. आता त्याच्या बाजूला राहणारा एक राजा होता, त्या राज्याला लागून त्याचं राज्य. तो आपल्या प्रधानाला म्हणायचा की हा चतुर्भुज राजा हे जे लोकांना सांगतो ना तुम्हाला काय पाहिजे ते घेऊन जा, या अशा वृत्तीमुळे काय होईल, एक दिवस याच्या राज्यातली सगळी संपत्ती निघून जाईल, कोणीतरी त्याला लुटून जाईल. कारण एखादा लांडी लबाडी करणारा मनुष्य साधूचा वेश घेऊन आला आणि त्यांनी राजाला लुबाडलं तर काय करणार.
तो म्हणे प्रधानाप्रती मज नावडे ऐशी रीती कोणी वेशधारी येऊन निश्चिती राज्यार्थील दयाचे विष्णुभक्तांचे आचरण ते सर्वदा खळासे न माने तैसे शुक्ल पक्षीची तांदणे तस्कर ते कोणी संतावले देवी उदारदाता वाटिता धन आदत्त म्हणे नागवणा मग दोघे भाट बोलावून त्याच कारणे सांगता म्हणे चतुर्भुजरायाचे घरी उभयता जाऊन ते अवसरे बहुत दिवस राहून नगरी जावे सभेसी नृपाच्या भूपतीस दाखवून भाटपणा त्यावरी वेश पालटोना माळा मुद्रा कोपी चंदन लावणी होणे वैष्णवा संत चरणी त्याचा भाव ती परीक्षा कळवतील सर्व भावार्थ असेल तरी वैभव अर्पील सर्व माझे ऐसे सांगतसे अवसरी चतुर्भुजरायाचे नगरी भाट जाऊन राहिले सतुरी राज्यद्वारे नित्य जाते. या शेजारच्या राज्यामध्ये भाट होते. भाट म्हणजे कोण? राजाची स्तुती वर्णन करणारी जी लोक असतात त्यांना भाट म्हणतात. त्या राजाने काय केलं, गावातले 2 अत्यंत धूर्त माणसं बरोबर घेतली आणि सांगितलं तुम्ही आता वेश पाळटा आणि या चतुर्भुज राजाच्या नगरामध्ये जा आणि राजाला सांगा की तुझी सगळी संपत्ती आम्हाला देऊन टाक, असं तुम्ही सांगा. देतो का नाही बघूयात, राजाची स्वतःपरीक्षा बघूयात. ऐसे सांगते अवसरी चतुर्भुज राजाच्या नगरी भाट जाऊन राहिले चतुरी राज्यद्वारी नित्य जाते. ओळखी झाल्या सगळी वैराग्य झाले एके दिवशी विरक्त दिसते उदासी परी कपट माणसे त्यांच्या अंगी नसता दैवत वारे देवऋषी डोळे बाह्यात कार्य का दृष्टी नसता की मयुरी दाखवती डोळे सर्वांस का मोहर बाळका ऐशी जाण सुंदर दिसे वृंदावनात ऐसे लाविताची रे लवना परी कडवट पण जाय सर्पाचे अंग बहुत कोमल परी त्याच्या पोटी बहुत गरळा तैसे वली दिसती खळ परी निर्मळांतर नसे की आस्वाता ते अवसरी दोघे भाट वेश झाले वैराग्य दावून या वरीवरी राज्यद्वारी चालले द्वारपाळाचे आज्ञा निरंतर की चतुर्भुजन गोरा करीन चतुर्भुजन गोर की कोणीही आल्या वैष्णवीर त्या 7 येऊ द्या म्हणून वेशधारी या लागून अडथळा न करी कोणी सत्वर प्रश्ले राजभवन या ते स्मरणे धरून या तो उद्धार म्हणते ते असा मी स्वामीचे दासा वृत्तांत करता रायास सामोरदयास येत हे करून या साष्टांग नमन पूजा करीन चरण धुवून या जाण तीर्थप्रशांपैकी रे म्हणे आपल्या नगरातील भाट उत्तम याच्या दृष्टा आपला धर्म टाकून स्पष्ट वैकुंठपीठ जोडीला म्हणून या तीर्थ पूजित से नृपनाथा विकल्प नाही चित्तात धन्य भावार्थ दयाचा. आता हे खरं आहे साधू आहेत का नाही? हे वेशधारी साधू आहेत, लुटण्यासाठीच आलेले आहेत. पण राजाचा भाव शुद्ध असतो, त्याच्या मनात काही हा विकल्प येत नाही. करून या साष्टांग नामांना पूजा करीन रूपनंदना चरण धुवून या जाण तीर्थप्राशन पैकी रे म्हणे आपल्या नगरातील भाट उत्तम यांच्या दृष्टा आपला धर्म टाकून स्पष्ट वैकुंठपीठ जोडीला म्हणून या तिथं पूजित असेल पण आता वैकल्प नाही चित्तात धन्य भावार्थ दयाचा पूजा भोजन देखून त्यात हे अश्रुपाते स्रवती रोचना पूजा भोजन देऊन त्याते मग चतुर्भुज काय करीत नेपुरे बांधून पायात नृत्य संगीत मांडले सप्रेम करून गायन अश्रुपाते स्रवती रोचना म्हणे धन्य आजीचा सुजन वैष्णवजन भेटले. पूजा झाली, त्यांचं जेवण झालं आणि आपण देवाला जसं तृप्त करतो आपल्या भक्ती संगीताने तसं राजाने पायामध्ये चाळ बांधलेले आहेत आणि भक्तिरसपूर्वक भगवंताचं गीत गायन करतोय. मग चतुर्भुज काय करीत नेपुरे बांधोरी पायात नृत्य संगीत मांडले सप्रेम करून या गायन अश्रुपाते स्रविते रोचना म्हणे धन्याजीचा स्तुतीन वैष्णवजन भेटले. राजाच्या डोळ्यातनं आनंदाश्रू येत आहेत. चतुर्भुजाची स्थिती पाहून वेशधारी लज्जित म्हणे म्हणते आम्ही ऐसे दुर्गुणी कोणी त्रिभुवने असते ना. आणि मग त्या दुष्टांच्या मनामध्ये असा विचार जागृत झाला, अरे अरे आम्ही एका सज्जन माणसाला लुटतोय, हे काही बरोबर नाही आहे. हां बघा परिवर्तन कोणाच्या मनात झालं? त्या दुष्टांच्या मनामध्ये. परम पवित्र हा भूपती आमची तो हीन याच्या कृती अमर्यादा घडली निश्चिती उत्तम गती दिसेना आपला त्वायसा प्रकार नेणू वैराग्य विवेक विचार जैसे बेगडीचे अलंकार वयात करे झगमगते नातनी मुलाम्याचे मोहर उत्तम दिसते बरोबर तावनी पाहता साचा तो आता ताम्रवर गेले नात्रिपकाचे ध्यान एकनिष्ठ भाषे आणि काला गुन्हा परिमत्स्यावरी त्याचे म्हणून दुसरे कारण असे ना का उंट करीत प्रदक्षिणापरी लक्ष अश्वत्थाचे पाना का धीवर आमिष लावती जाणा घ्यावया प्राण स्वतांचे ऐसेच आपण होणी संत रायापासे आलो व्यर्थ अमर्यादा घडली बहुत तेने सुकृत खंडले.
वाईट वाटलं. अरे म्हटले आपण लांडीला बाडी केली आणि एका सज्जन माणसाला आपण फसवतोय असं त्यांच्या मनामध्ये आलं, दुष्टांच्या मनामध्ये. आणि या निमित्ताने काय होतंय, जे काही आपण पूर्वजन्मामध्ये किंवा या जन्मामध्ये पुण्य संपादन केले, आपल्या अशा कृतीमुळे ते सगळं पुण्य पण निघून जाणार. ऐसे जा पण होणे संत रायापाशी आलो व्यर्थ, अमर्यादा घडली बहुत तेने सर्व सुकृत खंडिले, होणार ते झाले आता येथे श्रोता नाही सांगता. ऐसे समजून आपल्या चित्ता मग निवांत राहिले. यावरी चतुर्भुज नृपती येता यास दाखवे सर्वसंपती, म्हणे इच्छा असेल चित्ती ते मज प्रति मागावे. राज्य वैभव तुमचे सर्व आज आज्ञा करावी भक्त वैष्णवा, मग कोश भांडार दाखवे हे राव म्हणे दिसेला पूर्वती मागा. हे चकित झाले आपली म्हणे म्हणती याचे साम्य तेसे नाही कोणी. मग 4 अंजोडी द्रव्य घेऊन सत्वर तेथून निघाले. चतुर्भुजासे न कळत प्रधाने आणि केली युक्त, वेशधारी बोलावून मंदिरात मंत्री काय करीत दे, मंत्री करीत काय देवा. कुठकी कवडी घेऊन हाती जरी पिसवीत घाली निघुती, उत्तम वेष्टन त्या वरुती बांधिले हाते आपुले, बांधिले हाते आपुल्या. रत्नकचे संतुक जाण त्या माझी घालीचे प्रधाना, म्हणती तुमच्या राया करणे नेऊन देणे वस्तू. भाटास नकळ्यांत येईल आतील विचारा अवश्य म्हणून उठले सत्वरा. मार्गे बोलती वारंवार मूर्ख साचार आपण जे, आणि शतमूर्ख आपला भूपती की छळणीस पाठवले आपणाप्रती. ऐसे म्हणून पुढे नगराप्रती ते गेले. आपल्या राया सांगते वृत्तांत की चतुर्भुज राजा निष्ठावंत, त्याची छळणा करता व्यर्थ झालो लज्जित मानसे. मग 4 मुठी द्रव्य ते घेतात. दाखवलं त्यांनी प्रचंड भांडार, यांच्या मनात लाज वाटते. पण आता आपण जर नाही घेतलं तर राजाला आपलं कळेल, म्हणून त्यांनी तो 4 मुठी द्रव्य ते घेतात. पण प्रधान ओळखतो, प्रधान चतुर असतो. राजा बाजे भाविक असला ते प्रधान व्यवहारी. प्रधानाला कळतं की हे साधू संत नाहीत, हे आपल्या शेजारच्या राज्यातले भाट आहे. राजाला फसवायला साधूचा वेश घेऊन आलेले आहेत. मग तो काय करतो प्रधान, फुटकी कवडी घेऊन हाती त्यात जरी पिशवी घालते निघून उत्तम वेष्टन त्यावरती बांधले हाते आपल्या. फुटकी कवडी घेतली, ती घातली पिशवीमध्ये आणि उत्तम वरती वस्त्र घातली, जणू काय याच्यामध्ये सोन्याच्या मोहरात भरल्या अशी. आणि ती पिशवी एका मोठ्या पेटाऱ्यात ठेवून म्हणतो तुमच्या राजाला हे आमचं एवढं द्या, भेट द्या. हे दोघं भाट निघाले आपल्या राजाकडे. मनामध्ये म्हणतात अरे अरे आपण ह्या राजाच्या म्हणजे आपल्या राजाच्या नादाला लागून आपण त्या चतुर्भुज राजाला फसवलंय. म्हणजे त्यामुळे काय झालं की आपण संपादन केलेलं पुण्य निघून गेलं कुणाच्या ह्या दुष्ट राजाच्या संगतीमुळे. असा विचार करत ते आपल्या राजाला भेटायला गेले. राजा सांगितलं, राजा अरे खरंच हा चतुर्भुज राजा अत्यंत निष्ठावान आहे, त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा विकल्प आला नाही. हा आपल्या राया सांगते वृत्तांत की चतुर्भुज राजा निष्ठावंत, त्याची छळणा करता व्यर्थ झालो लज्जित माणसे. म्हणले मी त्याला फसवायला गेलो पण आम्हाला लाज वाटली. मग प्रधाने बोलवून आम्हा कारणे तुम्हास वस्तू पाठवली ना. राजा संदूक पुढे आपण 20 महिने होऊन या. आणि म्हणले त्या प्रधानाने तुम्हाला द्यायला भेट दिली आहे, मोठीच्या मोठी संदूक, मोठी पेटारा तो दिलाय. राजाला आश्चर्य वाटलं, एवढं आपण त्याला फसवायला माणसं पाठवली. त्याने ओळखलं प्रधानाने की आपणच पाठवलेले हे दूत आहेत. एवढं करून सुद्धा प्रधान आपल्याला भेट पाठवतो याचं त्याला आश्चर्य वाटलं. त्यांनी ती संदूक उघडून बघितली. तो उत्तम वेष्टने कडो विकडी आला, त्यात जरी पिशवीचे खळे, हातपा हेल वडा लवडा सवडी, तो फुटकी कवडी देखली. त्याला आश्चर्य वाटलं. वरती मोठमोठ्या चांगल्या सुंदर पिशव्या, एक काढली की दुसरी काढली की तिसरी काढली की चौथी, असे. त्याला वाटलं काय इतकं दडवून ठेवलं, म्हणजे एखादा रत्न दिलं आहे का काय दिलं आहे, अमूल्य रत्न दिलं आहे का काय, असा विचार करत तो हात घालतो हाताला. त्याला कवडी लागते आणि ती सुद्धा फुटकी कवडी, म्हणजे जे व्यवहारात चालत नाही अशी फुटकी कवडी त्याच्या हाताला लागते.
संदूक देखता मांडलेले एक नृपती संतोषवाला होता, चित्ती कवडी देखता तवती विस्मित चित्ती झाला. म्हणे याचा अर्थ काय, कोणास सर्वता प्रत्यय नाही आहे. मग सर्व विचक्षण बोलते काय सन्नो कराय लक्षणे म्हणते संतोष झाला भाटाने परी अंतरी कपट खाणे प्रधाने ओळखूने आपल्या म्हणे तुम्हा जाणून पाठवले. बाहेर तैसे असतील आत चतुर्भुजे पूजले धरून येतं तैसे तुम्ही संतुकीत पाहिले निश्चित नकोरा. यावरी भाट राया सांगती चतुर्भुज राजा पुण्यमूर्ती सत्यवादी एकपत्नीवरती आणि विष्णुभक्ती तत्पर त्याचे नगरवासी जन सकळ करती राम भजन खळासही त्याचे दर्शन सात्वी गुण येत असे. मग राजाला काही कळेना की एवढ्या चांगल्या संदुकीमध्ये एवढ्या चांगल्या वस्त्राच्या आत दडून दडून काय पाठवली तर फुटकी कवडी. पण त्यांनी त्याच्या दरबारात काही विचक्षण लोक होते विद्वान, त्यांना विचारले काय हो याचा अर्थ काय. ते म्हणले पहा की एवढ्या चांगल्या संदुकीमध्ये रत्न ठेवायच्या ऐवजी काय ठेवले तुम्ही, म्हणजे तुमच्या मनाला उद्देशून ते पाठवलेली संदूक आहे. तुम्ही एवढे चांगले राजे पण मनामध्ये असा क्षुद्र विचार तुमच्या आला आहे. हे त्याने त्या संकेतातून तुम्हाला सांगितले की तुम्ही पण असा क्षुद्र विचार करू नका. अहो ही आपल्याला दिलेली ही नवरत्न पेटी आहे, त्या नवरत्न पेटीमध्ये रत्न ठेवायची का फुटकी कवडी ठेवायची. ही पेटी म्हणजे काय, आपली स्मरणशक्ती. या स्मरणशक्तीमध्ये आपण ठेवलेली आहे ती फुटकी कवडी आहे का अमूल्य रत्नाने भरलेली ही रत्नपेटी, याचा माणसाने विचार करायला पाहिजे. आपण याच्यामध्ये काय ठेवलंय, याच्यामध्ये म्हणजे आपल्या मनामध्ये चांगले विचारांनी भरलेली आपली संदूक आहे का याने असं केलं त्यांनी तसं केलं, खरं म्हणजे याने असं करायला नको होतं तसं करायला नको होतं, याने भरलेली संदूक आहे. तसे असेल तर काय करायला पाहिजे, ते सगळे विचार काढून टाकायला पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये चांगली चांगली सुविचाराची रत्न भरायला पाहिजे. तया गावीची विहंगमन अखंड स्मृती राम नामा ऐकते त्यांचे क्रोधकाम तात्काळ निरसे. ऐकून राजा विश्वांतरी मग पंडितास म्हणे त्यावेळी तुम्ही जाऊन तयारी चतुर्भुजास भेटावे. कैसी स्थिती कैसी भक्ती पाहून यावे शत्रुगती अवश्य म्हणून सहजस्थिती विप्रतेतून निघाले. आणि आधी पाठवलं होतं कुणाला, दुष्टांना. आता पाठवतोय कुणाला, सज्जनांना, की आता तुम्ही जा आणि राजाची स्थिती कशी आहे, राजाची भक्ती कशी आहे. म्हणजे बघा आत विचार चांगला असणं हे एक वेगळं आहे आणि बाहेरचं वर्तन चांगलं असणं हे एक वेगळं आहे. म्हणजे काही लोक बाहेरनं चांगले असतील पण आतनं वाईट विचार असेल, काही लोक आतून चांगले असतील तर बाहेरनं अभंगाळ असतील. मग कसं माणसाने पाहिजे, बाहेरूनही चांगलं दिसायला पाहिजे आणि आतले विचार पण चांगले असले पाहिजेत. म्हणून त्याला असं म्हटलंय आचार आणि विचार. माणसाचे आचारही चांगले असले पाहिजेत आणि विचारही चांगले असले पाहिजेत. तर तो म्हणाले याची स्थिती कशी आहे, म्हणजे बाहेरची बाह्यभक्ती आहे का अंतरंग भक्ती आहे का दोन्ही आहे. म्हणजे बाहेरनंही भक्ती करतो आणि अंतःकरणामध्ये सुद्धा भक्तीच आहे का अंतःकरणामध्ये भक्ती नाही पण नाटक करतोय भक्तीचं बाहेरनं, बाह्यभक्ती. त्याला बाह्यभक्ती म्हटले. म्हणजे बाहेरनं भक्तीचं नाटक करायचं त्याला बाह्यभक्ती म्हटले. आणि अंतःकरणामध्ये भक्ती आहे पण ती दिसत नाही लोकांना. मग ती अंतःकरणातली भक्ती कोणत्या रूपाने प्रगट होते हे तुम्ही त्याचं परीक्षण करा. काही लोक लगेच हातात त्या सामान्य मनुष्य जशी भक्ती करतो तसे ते करत नसतील. मग कोणत्या रीतीने ते भक्ती करतात देवाची याचं अवलोकन करावं. आणि म्हणून त्यांनी सांगितले पहा काय एक एक शब्दाला महत्त्व आहे. संतांचे शब्द आहेत ते. कैसी स्थिती कैसी भक्ती. तो राजा वागतो कसा आणि त्याच्या अंतःकरणामध्ये भक्ती कशी आहे, म्हणजे त्याच्या अंतःकरणात असलेली भक्ती त्याच्या कृतीतनं प्रगट होते का ते पहा. कैसी स्थिती कैसी भक्ती पाहून यावे सूत्रगती आहे अवश्य म्हणून सहजस्थिती विप्रतेतून चाललंय. आणि ठीक आहे म्हणाला मी परीक्षा करून देतो म्हणून कोणाला पाठवलंय, ब्राह्मणांना पाठवलं, जा त्याची परीक्षा करून द्या. ते निघाले, विप्र निघाले. आता त्याला पोहोचायला काही वेळ लागेल का नाही,
हो, एक दिवसाचं अंतर आहे. आता ते उद्या पोचतील, उद्या पाहूयात. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यन् सकलं परस्मै नारायणायते समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरू गजानन महाराज. आरती आता आजची आणि उद्याची एकदम होईल.